विराजस उगाच गैरसमज होतील। आत्ता काय झालंय मग? हो पण आपण इथून निघून गेलो ना तर गैरसमज दूर होण्याऐवजी आणखीन वाढतील। त्यांचे गैरसमज कधीच दूर होणार नाहीत राधा। पण एकदा प्रयत्न करून बघायला काही हरकत आहे का? कोणाच ठाऊक, आपण जाऊन बोललो तर होतीलही। मला नाही वाटत जाऊन बोलायची काही गरज आहे। विराजस पण अरे प्रयत्न करून बघायला काही हरकत आहे का? आपले सगळे प्रयत्न करून झालेत राधा, अजून काय बाकी? मी आता कुठलाच आणि कसलाच प्रयत्न करणार नाही। विराजस असा हट्टीपणा करून कसं चालेल? कोणीतरी नमतं घ्यायलाच हवं ना। अरे तुझे आई वडील आहेत ते, त्यांना असं सोडून जायचं का आपण? नाही, मलाही नाही पटत आहे। हवं तर तू इथे थांब, मी जाऊन बोलते त्यांच्याशी। राधा थांब। जाऊन बोलणं गरजेचं आहे का? हो। तुला सांगतो संजीवनी, पेटीतला एक आंबा सारखा असेल ना तर तो अख्खी पेटी नासवतो। घरातल्या एका खांबाला वाळवी लागली ना की ती वाळवी अख्खं घर पोखडते। ही अनाथ पोरगी आपल्या घराला लागलेली वाळवी आहे। तू बघ संजीवनी, ही आपलं बिराजदार हे नाव धुळीला मिळवणार आहे। मी स्वप्नातही असा विचार नाही करू शकत। तू काय ग, तुझी हिम्मत कशी झाली माझा समोर येऊन तोंड वर करून बोलायची? तुझ्यासारख्या पांढऱ्या पायाच्या अनाथ मुलीची सावली सुद्धा नको होती मला माझ्या घरावर। चूक केली तुला घरात घेतलं ते, नाही माझाच मूर्खपणाचा। पण तू मात्र तेच केलंस जी तुझी लायकी आहे। या घरात आसरा मिळाल्या मिळाल्या या घरातली नाती नासवायला घेतलीस तू। आज तू माझ्या मुलाला माझ्यापासनं या घरापासनं तोडायला सुरुवात केलीस। खरं तर याची सुरुवात त्याच दिवशी झाली होती ज्या दिवशी तुम्ही लग्न केलं। माझ्या रक्ताच्या पोराला नासवलंस तू। अनाथ रस्त्यावर जन्माला आलीस, तुला ना आई बाप, म्हणून माझ्या पोराला त्याच्या बापापासनं तोडायला निघालीस हो ना? राधाने असं काही केलं नाहीये बाबा। विराजस, बाबा, राधा या घराला तोडायला आलेली नाहीये। तिला तसंच करायचं असतं तर आज मी तुमच्या समोर उभाच नसतो। मलाही नाही राहायचंय या घरामध्ये। पण ज्या मुलीला तुम्ही दोष देताय तिला नात्यांची कदर आहे म्हणून आज आम्ही दोघेही तुमच्या समोर उभे आहोत। तिनेच मला जाण्यापासून अडवलं, ती तुमच्याशी बोलायला आली, तिने घर तोडलं हा ठपका तिच्यावर नको म्हणून मी फक्त या घरात राहणार आहे। तुम्हाला तिला सून नाही ना मानायचं? ठीक आहे, हरकत नाही, तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला काय मानायचंय काय नाही मानायचंय। पण तुमच्या लेखी जर का ती मोलकरीण असेल तर ती आणि मी
आजपासून बिराजदारांची मोलकरीण आणि बिराजदारांचा ड्रायव्हर बनूनच राहणार. विराजच्या सारे मोलकरीण समजताय ना तुम्ही हिला? मग मला पण बिराजदारांचा ड्रायव्हरच समजा. ठीक आहे. मग मोलकर्णीला आणि ड्रायव्हरला इथे या घरात श्वास घेण्याचीही किंमत मोजावी लागेल. या घरात फुकट कोणालाही राहता येत नाही. भाडं भरायचं, कामं करायची. मंजूर आहे. परत एकदा नीट विचार कर, कारण एकदा मान्य केलं की मग त्यातनं सुटका नाही. कारण तुझ्या मालकाचं नाव विजेंद्र बिराजदार आहे आणि विजेंद्र बिराजदार कधीही कोणाला कुठलीही दयामाया दाखवत नाही. कळलं? मान्य आहे मला. अहो, हे सगळं काय चालू आहे? काय नाही, बापासमोर माज दाखवते. हे सगळं त्या भिकारड्या पोरीमुळे होत आहे. माझ्या पुढे फणा काढलाय काय? मग आता हा फणा मलाच ठेचावा लागेल. तुम्हाला सांगते, नक्कीच ना त्या मिसळवालीना मिसळीत काहीतरी ना असं टाकून खायला दिला असणार आपल्या विराजसला. हो, नाही तर मग काहीतरी जादू वगैरे केली असेल. बापरे, काय भयंकर असतं ते. मी पाहिलं ना टीव्हीत. हो, नाहीतर आपल्या विराजस असं करेल का? सांगा बरं. कोण कुठली ती मुलगी? तिची लायकी तरी आहे का आपल्या घरात यायची? कोणाचं रक्त आहे काय माहिती. अहो, आपल्या विराजसनं तिला सोडून परत घरी यायला हवं. हो, हे बघा सावरी, तू ह्या सगळ्यात पडू नकोस. पडू नकोस म्हणजे काय? विराजस आपल्या घरातला आहे. तो काय अनाथ आहे त्या मिसळवाली सारखा? कोण कुठली ती मिसळवाली? तिच्याकरता आपल्या विराजसला काय असं दान द्यायचा? हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे ना. तसंही ते या घरात नाही परतले तरच बरं होईल. तूही आणि विशेष करून बिट्टी. नो वे, मी बहिणीला जाऊ देणार नाही. आणि बाबा, तुम्ही काहीच का बोलले नाहीत? घ्या, ते पहिले कधी काही बोलले तर आता बोलणार आहेत. त्यांच्याकडनं काही अपेक्षाही ठेवू नकोस. ते स्वतःच्या मुलासाठी कधी काही बोलू शकत नाही. मुद्दा तो नाहीये मॉम, पण ते असे कसे गेले? त्यांना आत्ता जाऊन अडवायला हवं. अनामिका, विचारही करू नकोस त्यांना अडवायचा. इथून बाहेर पडायचं नाही अजिबात. पण का? का म्हणजे? का म्हणजे इथे काय आहे? का राहायचं त्याने इथे? बाहेर जातील ना तर निदान मोकळा श्वास तरी घेतील. इथे किती गुदमरून जगत होते बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी. हा, आणि तुझं तुझ्या भावावर आणि वहिनीवर प्रेम असेल ना तर तू इथेच थांब. माझी खूप इच्छा आहे ग की त्याने थांबावं, पण पण इथे कोणी त्याला सुखात राहू देणार नाहीये. त्यांच्या सुखी संसारासाठी मला काळजावर दगड ठेवावा लागेल. आणि मला कितीही वाटलं ना तरी त्या दोघांना मी नाही थांबवणार.
मी जाते. मी आपल्या विराजसला असं वाऱ्यावर नाही सोडणार. विजेंद्रनं डोक्यात राग घालून घेतलं की तो कोणाचं ऐकत नाही हो. त्याच्यामुळे काय वाटायला येते पोरांच्या. सुखाचा संसार करायचा सोडून हे सगळं माझ्या नातवाला माझ्या नात सुरेला असं वणवण फिरायला लावून मी तर सुखाने नाही राहू शकत हो. आई राघवा चल आपण जाऊया. चल. आई शांत हो तू. कशी शांत हो. माझा नातू तिकडे. चल आपण त्याच्याशी जाऊन बोलू. विराजस 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 राधा राधा विराजस मी बघतो थांब. राधा विराजस आई ही आता असं काय करतोस. शांत हो ना. रडू नकोस ग आई तू. आई आजी विराजस 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 आजी काय करतेस. असं रागाने घर सोडून जाऊ नकोस रे. अरे तिच्याशिवाय नाही जगू शकणार मी. आई आई अगं शांत हो ना. विराजस मी काय म्हणतो, तुम्ही दोघे इथेच राहाल असा काही मार्ग नाहीये का रे. काहीतरी दुसरा पर्याय असेल ना. तुम्ही नका रे जाऊ. तुम्ही घर सोडून नका जाऊ. राधा विराजस शिवाय जगण्याची कल्पनाच मी नाही सहन करू शकत ग. मी हात सोडतो तुझ्या समोर प्लीज. काका काय करताय तुम्ही. तुम्ही प्लीज हात जोडू नका. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. चाचू आम्ही कुठेही जात नाही आहोत. राधाने अडवलंय मला. समजावलंय. आम्ही इथेच थांबतोय. खरंच खरंच विराजस. हो आजी. चाचू ए चाचू राधा हवे आमच्या घराचे तुकडे होण्यापासून वाचवलंस तू. तुझे उपकार कसे मानू मी. आजी हो काय बोलताय हे तुम्ही. आता हे घर माझंही आहे ना. मी सून आहे या घरची. मी हे घर कसं तुटू देईन. आणि मी माझंच घर कसं तोडे. आजी सून घर तोडत नाही, प्रेमाने नाती जोडते. मनाच्या भिंतीला भेगा पडल्या तर ते सांधण्याचं काम सुनेचंच असतं ना. ते तिचं कर्तव्य आहे आणि मी तेच करेन. आजी किती गुणाची पोर आहेस ग तू. जगातल्या सगळ्यांना तुझ्यासारखी सून मिळो. विराजस आज तुझे आजोबा असते ना तर घराच्या चाव्या अभिमानाने हिच्या हातात दिल्या असते. आज
पोरी, कधी कधी खूप समजूतदारपणा दाखवू नकोस ग. अगं, आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेत असेल त्याला वेळीच रोखताही आलं पाहिजे. घराच्या भल्यासाठी मुकाट्यानं तू मोलकरीण बनून राहणार होतीस. आजी, मला माफ करा. तुम्ही मला या खोलीत राहायचं कारण विचारलं तेव्हा नाही सांगता आलं मला. अगं, माफी मागून आम्हाला लाजू नकोस. खर तर आम्ही सगळ्यांनी तुझी माफी मागायला पाहिजे. अगं, आज तू जे काही सहन करणार होती ना, त्याच्या पुढे हे सगळं क्षुल्लक आहे. पण आता मी तुमच्यासोबत. पण तुम्ही इथे थांबताय हे बघून माझ्या जीवात जीव आला ग. आम्ही इथे राहणार आहोत आजी, पण मोलकरीण आणि ड्रायव्हर बनू. काय? अरे पण दादा, रागवलेत ना, पण आहे तर शेवटी विराजसचे वडीलच. आम्हाला रागवू देत ना, पण आम्ही मात्र त्यांना प्रेमाने जिंकायचं हे ठरवलंय. हो चाचू, एक ना एक दिवस आम्ही त्यांचं मन नक्की जिंकू. आजी, रो आणि वहिनी कुठे आहेत? अनामिका, सांगितलं होतं ना हा विषय नको. अहो, काय बोलू? नाही, तू बस. बस सांगितलेलं कळत नाही का? बस. आणि घरातली नवीन नोकर मंडळी कुठे आहेत? कुठे आहेत ते नोकर? काय दिसतंय? दिसतंय ना, सगळे जेवायला बसले. मोलकरीण आहेस ना, मग वाढणार कोण? चल वाढ सगळ्यांना. हा, अंतर आणि लायकी ओळखून वाढा. हा.